Twinkle, twinkle, little star. Twinkle, twinkle, little star. या तो तुम्ही पण बोला. Twinkle, twinkle, little star. Twinkle, twinkle, little star. Twinkle, little star. Twinkle, twinkle, little star. पुढचं येत नाही मला. चल रहा है सब? हाँ, काम धंधा छोड़ के क्या स्कूल ओपन करके रखा है? ये असली चल पढ़ काम वाला। और सुन, ये गाना उस सिंगर के ऊपर गाना। नहीं, मी नाही जाणार. मला शाळेत जायचंय. काय? शाळेत जाणार? चल पढ़ काम वाला. नाही, मी नाही जाणार. ए, भिकाऱ्या मुलाची शाळा म्हणजे सिग्नल. कळलं? दादा, दादा. अली भाई, इसे छोड़ दो. लहान आहे ती. लहान आहे म्हणून भीक मागायला बोलतो तिला. निकल. नाही, मी नाही जाणार. ए, चल निकल. ये बक्या, चल. काका 1 रुपये द्या ना. खूप भूक लागले, काय खाल्लं द्या ना. ए, हात नको लाव. निघ इथून. कुठून कुठून येतात देव जाणे. अरे जाऊ दे रे, आई वडील पाठवतात तिला, त्यात तिसरे काय करणार. ए, निघ इथून. दादा, इकडे बघ ना. दादा, अरे इकडे बघ ना दादा. काय झालं? दादा, खूप भूक लागले. चल. दादा, खूप भूक लागले आणि कोणी पैसे पण नाही देत. चल आपण पळून जाऊया. पळून? आणि तो खडूस आला तर? नाही येणार. चल जाऊ. इथून पळून खूप दूर, जिथे तो येणार नाही. भाई, दादा, पकड़ इनको.
भाग रहे थे। लेके चल इनको अड्डे पे, दिखाता हूँ मैं इनको। चल। खरा काय रे राजू, कोण चालला होतास? हा, इतना याद रख, इतना आसान नहीं यहाँ से। कुठेही गेला असता ना, मी तुला हुडकून काढला असता। तू जानता नहीं मेरी पहुंच कहाँ तक है। पैसा निकाल। साला इतना कम पैसा ले ले। खरा क्या रे, तू और तेरा भाई भाग रहे थे यहाँ से? इतना आसान नहीं बच्ची, बहुत शौक है ना पढ़ाई? पढ़ाई शौक है ना? हाँ बोल बोल, अब भागेगी? इसे छोड़ दो, हम नहीं भागेंगे, माफ कर दो। अभी तो सिर्फ हाथ जलाया है, आइंदा से भागने की कोशिश भी की ना तो याद रखना। असू, शांत हो। बाळा तुला खूप दुखतंय ना? मी आता जातो आणि तुझ्यासाठी औषध पण घेऊन येतो। पण तू रडू नकोस हा। तुला भूक लागली ना, मी तुला खाऊ पण घेऊन येतो। पण तू रडू नको हा। थांब थांब, मी आताच आलो, थांब। काका, हात भाजल्याचं औषध द्या ना, माझ्या बहिणीचा हात भाजला। 50 रुपये। माझ्याकडे पैसे नाहीये। पैसे नाहीये? पैसे नाही तर औषध नाही, चल दे। मला हॉस्टेलला खायला न्यायचंय, माझ्याकडे पैसे पण नाहीयेत, काय करू आता? जाऊ दे, इथे पण चोरूनच घेतो। अरे सोडून देतो ना, हा चल, सोडून देतो, चल। आला कुठले कुठून बी येतात हो। अगं खा ना। नकोय मला। मग फेकून दे। नका टाकू, नका टाकू, मला द्या। माझी बहीण 2 दिवस उपाशी आहे, तिने काही खाल्लं नाही, मला द्या। अगं काय ऐकतेस त्याचं, दे टाकून। मी माझ्या हस्तीला यांचा उष्टा वडापाव द्यायचा नाही। आता भावाचं उष्ट बहिणीला चालतंय। हसू, ए हसू,
उठ ना ग. बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. दादा तू कुठे गेला होतास? हे बघ खूप जळतंय. दादा नको लावूस, खूप जळतंय. दादा नको लाव. हसरी आता नाही जळणार. आता औषध लावलं की नाही. बघ तुला खूप भूक लागली ना, मी तुझ्यासाठी वडापाव आणलाय. नाही नको मला, मला भूक नाही. नाही नको मला. हसरी तू तो वडापाव संपव, मग मी तुला गोष्ट सांगतो. गोष्ट नाही, गोष्ट सांग मग मी वडापाव खाईन. आधी खा. नाही आधी गोष्ट सांग. बर. एक असतो राजा, एक असते राणी. त्यांना एक छोटीशी परिराणी असते, अगदी तुझ्यासारखी. आणि एक राजकुमार असतो, तुझ्यासारखा. हो माझ्यासारखा. एक दिवस राजा राणी परिराणीला छान छान कपडे, खाऊ आणायला जातात. आणि देवबाप्पा त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातो. मग पर्याणी आणि राजकुमाराला देवबाप्पा त्याच्या घरी का नाही घेऊन जात? नाही ग, परिराणी राजकुमार जवळ असते ना म्हणून. दादा ते राजा राणी आपले आई बाबा होते ना, ते देवबाप्पाच्या घरी गेले, ते मेलेत ना. ती परिराणी मी आणि तो राजकुमार तू होतास ना. दादा खरंच आपले आई बाबा मेलेत का? नाही नाही, आपले आई बाबा मेले नाही, ते देवबाप्पाच्या घरी गेले. मग मला दाखव ना देवबाप्पाचं घर. हे बघ देवबाप्पाचं घर. ते 2 तारे दिसतात ना एकमेकांजवळ, ते आहेत आपले आई बाबा. तो मोठा तारा आहे ते आपले बाबा, लहान तारा आहे ते आपली आई. आई बाबा तुम्ही मला का सोडून गेलात? इथली माणसं चांगली नाहीत, खूप वाईट आहेत. मला आणि दादाला भिका मागायला लावतात, खाऊ पण देत नाहीत, चटके पण देतात. हे बघा ना किती जळतंय. मला तुमच्या जवळ यायचंय. तुम्ही देवबाप्पाला सांगा ना की मला तुमच्या जवळ यायला. असं नसतं बोलायचं. तू रडतेस हे आपल्या आई बाबांना नाही आवडलं. तू जर रडलीस तर ते पण रडतील ना. माझी तू खूप खूप शहाणी, ती खूप खूप शिकणार आणि आई बाबांना करून दाखवशील ना. आई बाबा मला बघतात, मग मी नाही रडणार. मी शिकणार, खूप मोठी होणार.